हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. नाही नाही म्हणता दादाच्या आणि वहिनीच्या नात्याला सर्वजण स्वीकारत आहे. आई तर खुश आहेच आणि आजीलाही ते मान्य आहे. सर्वात मोठी गोष्ट तर आजीने बाबांच्या मनधरणी केली. जर आज तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहिला नसतात तर कदाचित मी एकटी पडले असते. तू एकटी नाहीयेस आकांक्षा. बेटा हे बघ, तुला असं वाटलं की काहीच ठीक होत नाहीये तर तू मला फोन कर. दीनानाथजींनी मला त्यांची सून म्हणून अजून स्वीकारलं नाहीये. आईंच्या म्हणण्यावर विराजच्या आजीने त्यांना समजवलं. तुझ्या सासूचा आशीर्वाद घे. सुखी राहा, सौभाग्यवती भव. अगं पूजा, ये इकडे. तू पण भाऊजेचे आशीर्वाद घे. ये. अगं ये पूजा, तू भी घे की आशीर्वाद. ये. ये तू भी तुझ्या मोठ्या जावेचा आशीर्वाद घे की. अगं मला मान्य आहे की मी नात्याने तुझ्याहून मोठी आहे, पण आपण दोघी एकाच वयाच्या आहोत. म्हणून तू माझ्या पाया नाही पडायचंस. मला मिठी मार. ये. मीठ कमी आहे. अरे वा तृष्णा, तसं आज नाश्त्याला काय बनवतेस? चल मी बनवू का? तुला त्रास घ्यायची काही गरज नाहीये विंदिया.
मी नाश्ता बनवेन. तृष्णा, आता यात काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. तसंही मलाही फक्त तुझी मदतच करायची होती. या घरात तुलाच तर सगळं काम करावं लागतं. बिंदिया, मला काम करायची सवय आहे आणि तसंही तू या घराची पाहुणी आहेस. जोपर्यंत आहेस आराम कर. स्वतःच्या घरी जाशील तर काम तर करावंच लागेल ना तुला. तृष्णा, असं वाटते की तू अजूनही माझ्यावरती नाराज आहेस. पण मी तर फक्त तीच गोष्ट अपूर्वाला सांगितली जी खरी होती. खऱ्या खोट्याची ओळख अजून तुला नाहीये बिंदिया. आणि तसंही बाहेरच्या जगात आता कुठे तू पाऊल टाकलंयस. खऱ्या खोट्यामधला फरक कळण्यासाठी तुला अजून बराच वेळ आहे. आता जा बिंदिया, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. आणि आज मी अपूर्वाच्या आवडीचे पोहे बनवलेत जे फक्त मीच बनवू शकते, म्हणून इथे तुझी गरज नाहीये. सुनबाई, आले आई. तृष्णा, आता अपूर्वच तुला सांगेल की हे पोहे कसे झालेत. तसा खूप गर्व आहे ना तुला या घराची सून आणि अपूर्वची बायको असल्याचा. पण काही हरकत नाही. हा गर्व पण अपूर्वच्या समोर कसा मातीत मिळतो ते. आई, एक सांगू का? आई, आता विराजचंही लग्न झालंय, पण लोकांना माहित नाहीये. आम्हाला वाटतं की आपण एक सत्यनारायणाची पूजा करायला हवी. नाहीतर लोक म्हणतील की घरी 2-2 सुना आल्या पण आपण कुठली पूजाच नाही केली. आई, आमच्या पण लग्नाची तर पूजा नव्हती झाली ना, मग तेव्हा कोणीच का काही बोललं नव्हतं? कारण त्यावेळी तुझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि 1.25 महिन्यापर्यंत कुठलीच पूजा नाही करू शकत. लोकांना हे माहित आहे, म्हणून कोणी काहीच नाही म्हटलं. गोष्ट भले काय बी असो, पण असा कोणताही कार्यक्रम या घरात नाही होणार. आम्हाला आकांक्षाच्या या घरात येण्यानं कोणताच आनंद नाहीये. त्यामुळं आम्ही लोकांसमोर खोटं नाटक नाही करू शकत. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालंय, पण लोकांना तर हे माहित नाहीये ना. आणि आपण जर हे कोणालाच नाही सांगितलं की विराजचं लग्न झालंय, तर लोक काय विचार करतील? ते तोंडाला येईल ते बोलत सुटतील. आम्ही कोणालाही घाबरत नाही, ना लोकांना ना त्यांच्या बोलण्याला. पण आपल्याला पुढचाही विचार करायला हवा ना. अजून तर रागिणीचंही लग्न व्हायचंय. सुकन्या आमच्या कन्या. पण आपल्याला पुढचाही विचार करायला हवा ना. अजून तर रागिणीचंही लग्न व्हायचंय. दिनू, मला वाटतंय की सोनबाई बरोबर बोलते. आपण एकदा समद्यांना घरी बोलवायला हवं. आणि गोष्ट नुसती ओळख करून देणं किंवा पसंत किंवा नापसंतीची नाहीये. बघ, गोष्ट लौकिकाची आहे.
काय ना एकदा कोणाचं तोंड उघडलं ना तर मग ते नाही बंद करू शकत ना. आई तूही असं बोलतेस. तुला माहितीये की आतापर्यंत या शहरात कोणी असा नाही जो आमच्या समोर तोंड उघडल. वय दिनू, तू बरोबर बोलतोय. पण जर आम्ही असं म्हणतोय की आकांक्षाचा हा कार्यक्रम व्हायला पाहिजे तर काहीतरी विचार करूनच बोलतोय ना. पण आई दिनू, बर ठीक आहे, तसंच होईल जसं तुला पाहिजे. आमच्याकडून अपेक्षा नाही करायच्या. मीना पूजेत येणार ना आणखी कोणत्या कार्यक्रमात. ठीक आहे दिनू. सोनबाई, तू एक काम कर, पूजा आणि हा कार्यक्रम आज संध्याकाळीच करून दे. जितकं लवकर होईल तितकंच बरं आहे. हो आई, आम्ही कथेची सगळी तयारी करून घेऊ. सगळं व्यवस्थित होईल. हा नाश्ता आहे की मस्करी आहे? जर तुला बनवायचा नव्हता नाश्ता तर सांगायचं होतं ना मला. मी बाहेर जाऊन खाल्ला असता ना गपचूप. काय झालं अपूर्व? काय झालं मलाच विचारतेस? एकदा हा नाश्ता खाऊन बघ, मग तुला कळेल काय म्हणतोय ते मी. केवढं मीठ टाकलं ह्याच्यात. तृष्णा बेटा, मला असं वाटतंय की कदाचित यात 2दा मीठ घातलंयस म्हणूनच पोहे खारट झालेत. पण काकू, पोहे मी मन लावून बनवले होते आणि स्वतः चाखले होते. मग यात एवढं जास्त मीठ कुठून आलं? आता हे नको सांगूस की कुठलंही भूत प्रेत आलं आणि त्याने हे मीठ टाकलं. नाही अपूर्व, मी असं नाही म्हणणार. पण मी हे नक्की सांगेन की मी पोहे व्यवस्थित बनवले होते. तुला ना आता सवय झाली आपल्या चुका मान्य न करण्याची. तुला नेहमी वाटत असतं की तू जे करतेस तेच योग्य करत असतेस. तू चांगली, तुझ्या घरचे चांगले, मीच एकटा काय तो वाईट. अपूर्व, ह्याच्यात माझ्या घरचे कुठे आले? तुम्ही विषय कुठल्या कुठे घेऊन जाताय? हे चांगलंय. मी कुठल्या गोष्टीला कुठे घेऊन जातोय, पण तुझी याच्यामध्ये काही चूक नाहीये. मग असं असेल ना, मग माझ्याबरोबर तू आता बोलत का बसलीयस? माझ्याशी बोलायला खूप जण आहेत. अपूर्व, जर माझी चूक असती ना तर मी गप्पा राहिले असते. पण माझी यात चूक नाहीच आहे, तर तुम्ही माझ्यावर आरोप का लावताय? हे बघ, आता माझा भांडणाचा अजिबात मूड नाही. माझी आज महत्वाची मीटिंग आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही चांगली झालीच आहे. आता बाकीचा दिवस तरी चांगला जावा अशी माझी इच्छा आहे. सुकन्या आमच्या कन्या. माझी आज महत्वाची मीटिंग आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही चांगली झालीच आहे. आता बाकीचा दिवस तरी चांगला जावा अशी माझी इच्छा आहे. अपूर्वा बेटा, असा नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये. थांब, मी तुझ्यासाठी दुसरं बनवते. मी बघून येते. सुनबाई, इतक्या वर्षानंतर
आज तुझ्याकडून अशी चूक कशी होऊ शकते? आणि आजपर्यंत तू असा नाश्ता कधीच बनवला नाही ज्यामुळे अपूर्वला राग येईल. आई मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी पोहे खाल्ले होते. जर त्यात मीठ जास्त असतं ना तर मी परत बनवले असते. तृष्णा, असं होऊ शकतं तू पुन्हा एकदा मीठ टाकलं असशील. कधी कधी लक्षात राहत नाही आणि मग अशा लहान सहान चुका होऊन जातात, हो ना? नाही बिंदिया, मी अशी चूक नाही करणार. हां, असं नक्की होऊ शकतं की मला चुकीचं ठरवण्यासाठी कोणी प्रयत्न करतंय. मला ऑफिससाठी उशीर होतोय, मी निघते. सुनबाई, तू बिंदिया बरोबर असं बोलायला नको हवं होतंस. आणि बिंदिया पण कशी उठून निघून गेली? आई, आज जेव्हा मी पोहे बनवत होते तेव्हा तिथे बिंदिया आली होती आणि म्हणाली की मी तुझी मदत करते. पण मी तिला मनाई केली आणि मग तुम्ही मला बोलावलात आणि मी निघून आले. बिंदिया तेव्हाही तिथेच उभी होती. मला खात्री आहे हे काम बिंदियाचंच आहे आणि हे तिनेच केलंय. सुनबाई, तुझा संशय 100% खरा आहे. बिंदिया असं करू शकते. मीच काहीतरी करते. पण तू काम जरा लक्ष ठेवून करत जा. याचा तोडगा काहीतरी करून काढावाच लागणार. सगळ्या अडचणीचं कारण ही आकांक्षा आणि तिच्या घरातलेच आहेत. त्या आकांक्षाचं लग्न करून खुश कसे काय राहू शकतात? त्यांच्यामुळे जे दुःख आम्ही भोगतोय त्यामध्ये त्यांना सहभागी व्हावंच लागेल. अरे अपूर्व बेटा, कसा आहेस तू? वा बाबा, आज तुम्ही मला विचारताय की मी कसा आहे म्हणून? अरे नाही नाही बेटा, असं काहीच नाही. आम्ही तर तुझी विचारपूस नेहमीच करत असतो तृष्णाकडे. आणि अगदी महत्वाच्या क्षणी तुम्ही माझी विचारपूस करायला विसरून जाता, हो ना बाबा? नाही नाही बेटा, असं काहीच नाही. असं काही नाही आहे ना? मग सांगा ना काय आहे ते नेमकं. तुमच्या घरी एवढा महत्वाचा प्रसंग होता पण तुम्ही मला एकदा पण फोन करून सांगायची तसदी नाही घेतली, हो ना? बेटा, तृष्णा बरोबर आमचं बोलणं होत असतं. म्हणजे तृष्णाशी बोललात म्हणजे सगळं काही संपलं, हो ना? म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं की घरात एवढा महत्वाचा प्रसंग आहे तर आपल्या मोठ्या जावयाबरोबर देखील काहीतरी बोलावं, आहे ना? सुकन्या आमच्या कन्या. म्हणजे तृष्णाशी बोललात म्हणजे सगळं काही संपलं, हो ना? म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं की घरात एवढा महत्वाचा प्रसंग आहे तर आपल्या मोठ्या जावयाबरोबर देखील काहीतरी बोलावं, आहे ना? आणि बाबा, शेवटी आकांक्षाचं लग्न हे विराज बरोबर झालंच, हो ना? बेटा, तुला तर माहितीच पडलं असेल ना की हे सगळं काही एकदम अचानक झालं. आणि तेव्हा जे काही झालं ते आम्हा सगळ्यांच्या विचारापलीकडचं आहे. खोटं बोलताय तुम्ही. याची सगळी कल्पना तुम्हाला यादी होती. आकांक्षाचं विराज बरोबर होणारं लग्न याची तुम्हाला कल्पना होतीच आणि तो तुमच्या प्लॅन प्रमाणे बरोबर झाला. अपूर्व, हे तू काय बोलतोयस? आम्ही आकांक्षाचं लग्न विराज बरोबर लावून देण्यासाठी स्वतःच्या इज्जतीशी घेऊ? काय आम्ही मुलीच्या वरातीला परत जाण्यासाठी सांगू? हे बघ अपूर्व, तुझी काहीतरी नक्कीच चुकीची समजूत झाली. काही चुकीची समजूत नाही झाली आहे बाबा. तर मला तुमचे आता खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे याची कल्पना आली. अपूर्व बेटा, अरे कोणते खायचे दात, कोणते दाखवायचे दात? तुला नक्की बोलायचे तरी काय? मला जे म्हणायचे ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे बाबा.
जाणून बुजून तुम्ही त्या आकांक्षाचं लग्न माझ्या विरोधकाच्या घरात केलात, पण हे करण्याच्या आधी तुम्ही एकदा देखील माझा विचार नाही केलात माझ्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल. हे बघ अपूर्वा बेटा, हे तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आकांक्षाचं लग्न कोणाबरोबर ठरलं होतं आणि कोणी हे लग्न मोडलं, आणि तरीही तू. बाबा मला तर सगळंच माहिती, पण चांगलं तेव्हा घडलं असतं जेव्हा तुम्ही मला स्वतःहून फोन करून सांगितलं असतं. पण तुमच्यासाठी तर माझं काहीच महत्व नाहीये ना, आणि तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवणं देखील बेकारच आहे. आणि राहते गोष्टी ती आकांक्षाची. आपल्या मुलीचं लग्न चांगल्या घरात करून देण्यासाठी बाप कुठल्याही हद्दापर्यंत जाऊ शकतो, आणि मग तुम्ही एका सामान्य गुंडाकडून ती वरात मागे नाही हटवू शकत का? अपूर्वा, मला कळत नाहीये की तू आमच्याबद्दल असा विचार कसा करू शकतोस. मी अगदी तसाच विचार करतोय बाबा, जसा तुम्ही विचार केलाय तुमच्या मनाने. पूजाचं लग्न मोठ्या घराण्याशी झालं हे बघून तुम्हाला जळफळाट व्हायला लागली, आणि म्हणून तुम्ही देखील त्या आकांक्षाचं लग्न त्याच घरात करून दिलं. अरे अपूर्व, पूजा पण आमच्या मुलीसारखीच आहे. आम्ही का जळू तिच्यावर? कारण तुम्हाला माझं नाक कापायचं होतं बाबा. नाही तर तुम्हाला ठाऊक नाही का पूजा बरोबर तिकडे कसा व्यवहार केला जातो तो. आणि बाबा, याआधी पूजाच्या केसमध्ये आकांक्षाची त्यांना मदत करणं आणि नंतर त्याच घरात सून म्हणून जाणं, हे सगळं एका रात्रीत आणि लगेच नाही घडत बाबा. मला एवढं मूर्ख नका समजू. अपूर्व बेटा, मी तुला आता कसं समजवू की सत्य काय आहे ते. हे बघा बाबा, मला आता काय समजवण्याचा प्रयत्न देखील करू नका, आणि मला काय आता समजून पण नाही घ्यायचंय. पण तुमच्या माहितीसाठी मी एक गोष्ट सांगतो की मी आकांक्षाच्या लग्नाला मुद्दामून तृष्णाला पाठवलं नव्हतं. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या